हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री ज्ञानदेव पंडरीनाथ भगवान की जय, मौखी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, मुखं करोति वाचालं भवं लयते यत्प्रभातमं वन्दे परमानन्दं माधवं, वसुदेवसुतं देवं तं सचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय गुरुसानुग्रहालो पावनकालो चराचरि, नीकरात् सविताय सानुग्रहालो पावनकालो चराचरि, एकाजनार्दनी तुमसादास त्याज्यास कुर्वामि, तुमसानुग्रहालो पावनकालो चराचरि, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौखी महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. श्लोक उच्चारला होता का आपण? अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश, छंद वेगळा नाही. हरी स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, जगत्प्ररुष्यत्यनुरज्यते च, जगत्प्ररुष्यत्यनुरज्यते च, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, 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 जगत्प्ररुष्यत्यनुरज्यते च, रक्षांसि वीतानि दिशो द्रवन्ति, रक्षांसि वीतानि दिशो द्रवन्ति, रक्षांसि वीतानि दिशो द्रवन्ति, रक्षांसि वीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, रक्षांसि वीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, रक्षांसि वीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, रक्षांसि वीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, जगत्प्ररुष्यत्यनुरज्यते च, रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, जगत्प्ररुष्यत्यनुरज्यते च, रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, जगत्प्ररुष्यत्यनुरज्यते च, रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गाः, स्थाने ऋषिकेश तव
प्रकृत्या रक्षांसि विद्वांसि स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या आहे तसंच आहे. जगत प्रदुष्यती अनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशः ऐका दिशः द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः पदच्छेद नाही दिसत. स्थाने ऋषिकेश म्हणजे हे ऋषिकेशा हे कृष्ण ऋषिकेश प्रकृत्या प्रकर्षेण कीर्त्या प्रकृत्या असं म्हणता येईल. प्रकर्षेण प्रामुख्याने तुझ्या कीर्तीच्या योगाने काय होतं प्रहृष्यती संपूर्ण जगत प्रहृष्यती म्हणजे हर्षाला प्राप्त होतं. हर्षाला प्राप्त होतं म्हणजे तुझी कीर्ती गाताना सगळं जगत हर्षाला प्राप्त होतं. ते ऋषिकेशा. रक्षांसी भीता रक्षांसी म्हणजे राक्षस भीतानी म्हणजे घाबरून दिशा द्रवंती काही दिशेला पळतात. एक तुझी कीर्ती गातात आणि आनंदाला प्राप्त होतात. दुसरे तुला घाबरतात आणि 10 दिशेला पळतात. आणि हे सगळे सिद्धसंगाः सर्वे नमस्यन्ति च त्याचप्रमाणे सिद्धसंगाः सर्वे नमस्यन्ति. जे सिद्ध महासिद्ध मुनी जेवढे सिद्ध पुरुष आहेत ते सगळे तुला काय करतात नमस्कार करतात. अशा 3 गोष्टी याच्यातून सांगितल्या. तेव्हा त्याच्या कीर्तीचा महिमा अर्जुन या श्लोकामधून गातोय. भगवंताच्या कीर्तीचा महिमा. मागचा जो विषय आलेला होता तो संजयाचा होता आणि संजयाने धृतराष्ट्राला रणभूमीवर चाललेल्या गोष्टी ज्या होत्या त्या काय काय घडल्या त्याच्याविषयीचा भाग सांगतायत. तर इथे मुख्यत्वाने एकच गोष्ट घडते की विश्वरूप प्रगट झालेलं आहे आणि त्याच्यासमोर अर्जुन जो विश्वरूप पाहतोय ते विश्वरूप पाहण्याचा योग काय धृतराष्ट्राच्या भाग्यात नव्हता. पण धृतराष्ट्र त्या संजयाला म्हणतो आता काय झालं. तर तेव्हा तो संजय म्हणत होता मागच्या श्लोकात की भगवंताने विश्वरूप प्रगट केलं आणि त्याला अर्जुन घाबरला. त्यावेळेला धृतराष्ट्राला बरं वाटलं. म्हणजे अर्जुन घाबरला ना हा एखाद्या वेळेस तो बदलत बरं का. कारण ते आणि बहुतेक ते जरी कृष्णाने विश्वरूप प्रगट केलं असलं तरी आपल्याच फायद्यासाठी. आपण कसे आहेत हे नाही माहिती पण आपल्याच फायद्यासाठी. तेव्हा तो घाबरला ना हा मग एखाद्या वेळेस घाबरल्यावर एखाद्या वेळेस शस्त्र टाकून देईल आणि तो काय होईल युद्धातून माघार बी घेऊ शकतो. तर अशा प्रकारचे भाव धृतराष्ट्राच्या चित्तात दिसले की त्या अर्जुनवाच. आता पुढच्या श्लोकाला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला अर्जुनाच्या चित्तातल्या भावाचा विषय चाललेला आहे की देव अर्जुनाला म्हटले होते अर्जुना मी या विश्वाचा काय आहे काळ आहे. मी विश्वाचा काळ होऊन सगळ्या जगाचा मी ग्रास करतो. पण त्याच्यातून कोणाचा ग्रास करतो तर ज्या सर्वांचा नाही अधर्माचा ग्रास. धर्माने वागणाऱ्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार जीवन जे मला शरण येतात त्यांना आनंदित करतो आणि जे माझ्या विरोधात राहतात ते मलाच घाबरून पळून जातात. तर हा भाव या श्लोकातून प्रकट करताना दिसत आहे. म्हणजे अर्जुनाचा भाव दिसतोय की या ठिकाणी मुख्यतः जे ऋषिकेशाची म्हणजे जे इंद्रियांच्या विषयाच्या छंदात न पडता भगवंताच्या प्रेमात पडतात म्हणून ऋषिकेश हे नाव वापरले. ऋषिकेश हे नाव कशासाठी येतं जो इंद्रियांचा प्रेरक त्याचं नाव आहे ऋषिकेश. आणि त्याच्या प्रेरणेनेच आपण विषयामध्ये छंद घेतो. आपला जो छंद विषयात आलेला आहे तोही त्याच्यात. पण इथे अर्जुनाने विषयाचा छंद न घेता ऋषिकेशाचाच छंद घेतला
अर्जुनाच्या प्रेमाचा विषय ऋषिकेश आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. पण ते कसे आहेत म्हणतात तर इंद्रियांच्या इतर विषयाला बाजूला ठेवून एकच विषय समोर ठेवला आहे आणि तो आहे ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर तेव्हा अशा प्रकाराने अर्जुन म्हणतो की तुझी जी कीर्ती गाणारे आहेत कशी कीर्ती गातात तर प्रहृष्यती आणि त्याच्यामध्ये तर रक्त होतात. अनुरज्यते म्हणजेच रक्त होतात प्रीतीने प्रेमाने त्याच्यामध्ये एक स्वरूप झालेले. अनुरक्ती हा शब्द आलेला आहे, तुम्हाला कुठं आलता हा नारद भक्तिसूत्रामध्ये हा विषय येऊन गेलता. काही अनुरक्ती रती अनुरक्ती तर जे पूर्णतः आकृष्ट झालेले भगवंताच्याकडे आकृष्ट झालेले ते हे जे भक्त आहेत भगवंताचे ते अति आनंदित होतात. तोच आनंद स्वरूप आहे. हे आनंद स्वरूप का नाही होणार. शिवाय अनुरक्त जर झालेले असतील तत्स्वरूप बनलेले असतील आणि देव जर आनंद स्वरूप असेल तर यांना सुद्धा आनंद प्राप्त व्हायला पाहिजेच. नदी जशी सागराला मिळाली तर तिचा परिच्छिन्नता नष्ट झाली आणि व्यापक एकरूप स्वरूप होऊन गेली तर सागर होतेच. नदीला सागरात गेल्यावर सागर हो नाही म्हणायचं, झाली तत्स्वरूप झाली. तसा भगवत स्वरूप झालेल्याला आनंद घे नाही म्हणायचं. आनंद स्वरूप झाला तो आनंद स्वरूप झाला कारण तो तत्स्वरूप बनला, त्यालाच अनुरक्ती म्हणतात. तत्स्वरूप जर नाही झाला म्हणजे भक्ती करत असताना सुद्धा दुःखालाच प्राप्त होत असेल तर तुम्ही त्याच्याशी एकरूप झालेले नाही. जर त्याच्याबरोबर एकरूप झाला तर दुःख कशाचं. म्हणून देवाबरोबर एकरूप राहणारा देवाचा भक्त कधीच दुःख स्वरूप नसतो. जो दुःख स्वरूप असतो तो देवाचा भक्त नसतो. उलट करा, जो देवाबरोबर ते अनुरक्ती ठेवत नाही तितकं. अनुरक्त या पदाचा अर्थ आहे प्रेम, आत्यंतिक प्रेम. जे 6 काष्टा अत्यंत त्याच्यापेक्षा दुसरं नाही. तत्सुखाम सुखित्वम याचं नाव प्रेम अनुरक्ती असं केलं. तर तत्सुखम सुखित्वम गोपिकांची उदाहरणं दिली ती बघा तिथे. तर त्याच्या सुखात सुख मानणारे अशा गोपिका म्हणजे आपल्या भेद न ठेवता तद्रूप झाले. जे कोणी भक्त आहेत भगवंताचे ते त्याची लीला प्रकृती या पदाचा अर्थ आहे प्रकर्षेन कीर्तती इति प्रकीर्तः असं केलं. तर प्रकर्षेन म्हणजे मुख्यत्वे करून ज्याच्यामध्ये ज्यांची बुद्धी आकृष्ट झालेली कशामध्ये त्याची कीर्ती गाण्यामध्ये. कोणाची? भगवंताची. आणि भगवंताची कीर्ती त्याचे लीला वर्णन, गुणवर्णन, स्वरूप वर्णन आणि तत्स्वरूप होऊन राहणं. मुखाने वर्णन करणं आणि तत्स्वरूप होऊन राहणं याच्यामध्ये त्याची कीर्ती तशी राहते. आता त्याच्यामुळे हे आनंदित होतात. ज्या वेळेला वृत्तीवर असतो त्यावेळेला लीला गुणवर्णन केलं जातं. सगळे पुराणं जे आहेत 18 पुराणे हरिसी गाती असं म्हटलं. 18 पुराणे म्हणजे त्याचीच कीर्ती गातात. आणि कोण गातात तर त्याचेच भक्त गातात. म्हणजे भगवंताचे जे भक्त आहेत ते त्याची कीर्ती गातात. ते गायलेली कीर्ती उगाच काहीतरी कीर्ती असं नाही तर ती आहे असलेली कीर्ती गातात. म्हणा देवाची कीर्ती सामान्य माणसाला कळते. देवाचे गुणधर्म कळतात पण देवाचं स्वरूप नाही कळत. म्हणून सुरुवात करताना गुणांपासूनच करावे लागते. म्हणजे त्याचं गुणवर्णन बाह्य सगुणाचं वर्णन करता करता सगुणी भजता निर्गुणी पावली. म्हणजे सगुणाचं वर्णन करता करता सगुणाचं वर्णन करता करता म्हणजे ज्या वेळेला वृत्ती आमची वृत्ती सगुणाच्या वर्णनात त्याच्या नामरूपाच्या आकाराची व्हायला पाहिजे. परंतु ते कथेमध्ये म्हटले ना विक्षेपाचा दृष्टांत देताना असं म्हटलं देखोनी पुराणिकाची दाढी रडे स्पुंदे नाकवून. पुराणिकाची दाढी देखोनी रडे आणि स्पुंदे
तर तेव्हा अशा प्रकार तर त्या पुराणिकाला पाहिल्यावर पुराणिक काय गातो? भगवंताची कीर्ती गातो. पुराणिकाने भगवंताची कीर्ती गायल्यावर उभं कोण राहायला पाहिजे? भगवंत. आणि उभा कोण राहिला? म्हणजे असा म्हणजे इतके विक्षिप्त लोक आहेत ते कथेला बी आले तरी फारच विक्षेप असतो चित्तात. आणि मग त्या विक्षेप हळूहळू निवळत गेल्यावर आणि मग भगवंताच्या आकाराची वृत्ती सगुण साकाराची होत नाही तर निर्गुणाकडे कधी लागली. पण जसजशी त्याला गोडी लागायला लागते म्हणून पुराणं जी पुढे आलेलीत ना याचं कारणच ते. पुराणं का पुढे आली? या पुराणामध्ये गोडी लागण्यासारखा असा भाग असतो. नवीन आलेले माणसं त्या कथेला येऊन बसले त्यात लगेच तत्स्वरूप नाही होत, पण हळूहळू काय होत राहतात ते तदाकार होता म्हणून त्याची वृत्ती केंद्रित होते. आणि लोक म्हणतात हा बास म्हणले भागवत चाललेलं आहे आता, भागवताला गेल्यावर आनंद वाटतो बरं का. आणि भागवताला गेल्यावर आनंद कसा वाटला त्यांना? हळूहळू त्याच्यामुळे वैष्णव काका म्हणतात महाराज तुम्ही भागवतच चालू करा. म्हणजे लोक काय करतील? आनंद ते म्हणजे काय याचं घेतात ही गोष्ट खरी, पण ते बहिर्मुख वृत्तीचे आहेत हे तुम्हाला वाढावंच लागतं. वेदांत बंद केला कथा बी चालू केली तर आमचं काय तसं काय. हा तिच्या पडिले वळण इंद्रिय कारण ते आपल्याला येतच नाही ते. म्हणजे त्याला ते कथेमधला जो गोडवा आहे ते निर्माण करतात. तसे काय मी ऐकल्या कथा बाकीच्या बी त्यात काय फार काय सांगतात असं नाही. मी ते यांची का बाकीच्या आता नाव नाही घेत कोणाचे, पण 2-4 जणांच्या कथा ऐकल्या त्याच्यात काहीच नव्हतं. कारण मी बी भागवत ऐकतो, मी ऐकत नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे ते जे आहेत ना त्याच्यात फक्त व्यावहारिक दृष्टांत वापरून राहिलेत ते. हा वंशावळ सांग कुठं काय सांग हे असलं सांगितलं. आणि देवाविषयीचा तसा विषय तसा काय नाही आहे ते तर सामान्य तसंच सांगतात ते. फक्त त्याला काय त्याला संगीताची साथ दिलेली. आणि लोकांना तेवढंच राहतं नाचायला विचार थोडं असं राहिले की. आणि नामधून आहेत त्याच्यात, नामधून राहिले की आपले त्या नामाच्या ह्याच्यात त्यांना असं तद्रूप होण्याचा तो भाग आहे. बाकी तसा काही विषय नाही. चला तर तेव्हा पण वृत्ती जी बहिर्मुख असते ती आनंदाला प्राप्त होत नाही. ज्या वेळेला तिला अंतर्मुख केल्याशिवाय ते खरा भगवंताचा आनंद प्राप्त होत नाही. म्हणजे देव तरी कसं कोणता देव कसा देव, तर हळूहळू बाहेरची बहिर्मुख वृत्ती कमी होऊन सदाकार म्हणजे ऋषिकेशाच्या कृष्णाच्या आकाराची ज्या वेळेला वृत्ती होईल त्यावेळेला मग तो आनंदाला स्वार होतो. मग त्याच्यानंतर तो गातो. आपण गात असलो तरी घर आठवत असेल तर गाणं काय कामाचं? देवाचं नाव इकडं लीला चाललेलं आहे तर त्याला तिकडं दुसरं संसाराचं चित्र दिसतं, काय कामाचं? पण मग गुण वर्णन करता करता राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया त्याला तसा स्मरणात आणावा लागतो. आणि तद्रूप झाला की मग तो सगुण आकाराचा त्याचा सगुण आकार सुद्धा जीवाला आनंद प्राप्त करून देतो. त्याच्या लीलामुखाने गायल्यानंतरही चित्त शांतीला प्राप्त होतं. जो कोणी गातो तो शांतीला प्राप्त होतो. आणि मग पुढे हळूहळू स्वरूपाकडे जातो. तेव्हा कीर्ती तर सगळ्याच प्रकाराने आहे. सगळं जगत त्याची कीर्ती गात आहे. तुझी हे ऋषिकेशा जगत कीर्ती गात. आणि कीर्ती गायल्यानंतर त्यांना काय फल प्राप्त होतं म्हणताल तर ते हर्षाला प्राप्त होऊन जातं ते. आणि अशा प्रकाराने ते तुझ्याशी अनुरक्त झालेलं आहे. म्हणजे तुझ्यावर प्रेम करतंय ते. अनुरक्ती आहे विश्वाची तुझ्यावर अनुरक्ती आहे. जगात खरे सगळेच लोक देवावरच प्रेम करतात, फक्त त्यांना देव कळत नाही. तर प्रेम नावाची वस्तू नाही का जगात? जगात प्रेम आहेच आहे,
तुमचं तुमच्या देहावर प्रेम आहे का नाही? पहिलं प्रेम तुमच्या देहावर आहे. तुमच्या देहावर असलेलं प्रेमही तसा परमात्माच आहे. फक्त तो तसा नाही राहत, म्हणजे उत्पत्ती नाशवान परमात्मा झाला तुम्ही तिथे. म्हणून जेवढं प्रेम तेवढा आनंद, जेवढ्या अंशात आहे तेवढ्याच अंशात. म्हणून देहात राहणारे जीव सुद्धा तसे त्या देहाला धरून आनंदी राहतात. तेही प्रेम देवाचंच आहे. कारण देह हा देवाला सोडून आहे का? द्या हे जगत देवाला सोडून नाही, तर अख्खं जगतच देव आहे. पण मग आता तुम्ही त्याला जसा जसा मानताल तसं तुमचं प्रेम फुलत आहे. कळी स्वरूप असणारं त्याच्यात फुलाची कल्पना करावी लागेल तुम्हाला. म्हणून एका देहावर असणारं प्रेम ज्या वेळेला व्यापक होईल त्यावेळेला तोच अधिक व्यापक बनत गेला की त्याचं प्रेमही व्यापक बनतं. आणि जेव्हा विश्वाला गवसणी घालतं त्यावेळेला खरा देव कळतो. तेव्हा या जगात राहणारे भगवंतावरच प्रेम करतात आणि इंद्रियांना बाजूला सारून जे प्रेम करतात तर त्यांचं खरं प्रेम असतं. याच्यासाठी ऋषिकेश शब्द वापरलेला आहे. इथे ऋषिकेश हा जो शब्द आलेला आहे तो त्या निमित्ताने वापरलेला आहे. कारण ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी असा तो ऋषिकेश आहे. जो इंद्रियांचा स्वामी आहे त्या इंद्रियांचा स्वामी ज्या स्वामीने या इंद्रियांना मुख्यत्वाने काय केलेलं आहे? प्रकर्षित केलेलं आहे, त्यांना प्रभावित केलेलं आहे, इंद्रियांना प्रभावित केलं. त्या इंद्रियांकडून याचं दर्शन होत नाही. ऋषिकेशाचं दर्शन इंद्रियांकडून नाही घेतं, त्या इंद्रियांना याने सामर्थ्य दिलेलं आहे. ती इंद्रिय एकरूप होऊन याला विषय करतील भगवंताला, तर तो खरा आनंदित होऊन जाईल. तीच इंद्रिय जर बाह्य विषयाकडे जातील तर ते दुःखी राहतील. म्हणून याच्याकडे येणारे इंद्रियांना घेऊन येतात आणि याच्याशी म्हणजे तत्स्वरूप होऊन राहतात. श्रोत्रं चक्षुस्पर्शांच रसनं घ्राण मनः. तर या सगळ्या इंद्रियांच्या द्वारे विषय एक ऋषिकेश होतो, एक भगवंत होतो त्यावेळेला. म्हणून तिथं खरं प्रेम उत्पन्न होतं. म्हणून जे आनंदित होतात त्या आनंदाने आनंदित झालेले खरे अनुरक्त असतात. जर एकरूप झालोच नाही तर अनुरक्त कसा? म्हणजे एक तत्स त्याच्याशी इतका एकरूप कसा होईल तो? ते होणार नाही. म्हणून अर्जुन म्हणतोय हे भगवंता तुझ्या आत्ता बोलला होता पुढे जाऊन असं आलं की माऊलीने गोव्यांना दुसरीकडून सुरुवात केली. आपण श्लोकामध्येच बोलतोय आत्ता. रक्षांसी भीता आणि दिशो द्रवंती. दिशा हा द्रवंती म्हणजे पळतात. कोण पळतात? हां. तव म्हणजे तुझ्या, आपल्या वरून आलतं ना. हे ऋषिकेशा तुझ्या कीर्तीच्या द्वारे म्हणजे नामरूपाच्या प्रभावाच्या द्वारे सगळं जगत ज्या वेळेला तुझ्या नामरूपाची कीर्ती गातं तेव्हा आनंदित झालेलं असतं आणि तुझ्याशी प्रेम करतं. आणि हे करणं या ठिकाणी योग्यच आहे. म्हणून हे योग्यच आहे. स्थाने या पदाचा अर्थ काय आहे? योग्य असणं. तर हे योग्य आहे. स्थाने हे पद आलेलं आहे ते योग्यतेसाठी आले. त्या पुढे जाऊन असं म्हटलं की अर्ध्या श्लोकात रक्षांसी भीता आणि दिशोद्रवंती. रक्षांसी म्हणजे जे राक्षस ज्यांच्या ठिकाणी तमांश अधिक असतो आणि वृत्ती तमगुण प्रधान असते, मन तमगुण प्रधान असतं, बुद्धी तमगुण प्रधान असते, ते दैत्य असतात, राक्षस असतात. म्हणजे तमांश प्रधानता असते. राक्षसांच्या तमांश प्रधानता अधिक असते. ती कोण आहे तर राक्षस आहेत. खातात आणि झोपतात, खातात आणि झोपतात. ते कोण आहे तर राक्षस. त्यांना दुसरं काही काम नाही. मग त्यांची बुद्धी तमांश प्रधान म्हणजे बुद्धी दुसरं काही काम नाही करत. दैत्यांच्यात राजांश जास्त असतो. तमांश तर असतोच पण राजांश जास्त असतो. म्हणून ते क्रियाप्रधानही असतात. म्हणून दैत्य क्रियाप्रधान राहतात. सत्वांश अल्प राहतात. राजांश
त्याच्या खालोखाल आणि त्याच्या खालोखाल तमांश राहतो. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे तमांश जास्त तेवढ्याच मापामध्ये राजांश आणि सातवांश अल्प असतो. दैत्य ज्यांच्यात राजांश जास्त, आपला तमांश जास्त, राजांश कमी आणि सातवांश त्याही पेक्षा कमी, त्यांचं नाव राक्षस. म्हणून राक्षस आणि दैत्यांच्यामध्ये बी भेद आहे. जरी पद सारखी येत असली, बऱ्याच वेळेला आपण एकत्र वापरतो, राक्षस आले, दैत्य आले, राक्षस आले. पण म्हणून हे राक्षस जे असतात ते दुसरं काही नाही काय काम करत, ते खातात आणि झोपतात. त्यांच्या चित्तात एवढी मोठी प्रचंड आशा शक्ती नसते. पण कोणी जर आले मारायला त्यांना की मग घाबरतात. देव जर प्रगट झाला ते म्हणजे देव आला म्हणजे आपलं काय खरं, म्हणून भीतीने युक्त राहतात. आणि मग ते पळून दशदिशा द्रवंती असं म्हटलं. म्हणजे हे राक्षस भयभीत होऊन 10 दिशांना पळतात. दैत्य त्यांच्यापेक्षा थोडेसे श्रेष्ठ राहतात. ते पळत नाही, ते प्रतिकार करायचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्यात क्रियाशक्ती असते. म्हणून दैत्य राक्षसापेक्षा भारी ठरले, राक्षसापेक्षा दैत्य भारी ठरले. स्वर्गावर आक्रमण कोणी केलं, राक्षसांनी का दैत्यांनी केलं. म्हणून म्हणजे दैत्यांच्यामध्ये ती शक्ती थोडी जास्त आहे. आता त्यावेळेला राजांश प्रधानता अधिक राहते, तमांशता त्याच्यात कमी राहते काही अंशात, जरी बरोबर असली तर. आणि थोडाफार सातवांश आला तर हे त्याच्यातले मुख्य बांधतात. शुक्राचार्यांसारखे, आता ते शुक्राचार्यांचे गुरुच आहेत का नाही, राक्षसांचे गुरु सातवांश प्रधान आहेत का नाही, पण तरी सुद्धा सातवांश, राजांश, तमांश त्यांच्यापेक्षा दैत्यांच्या मनपेक्षा थोडे श्रेष्ठ झाले. पण बुद्धीत जर खालचा तमांश बसलेला असेल तर गुरु कोणाचे झाले, बृहस्पती कोणाचे गुरु आहेत, देवांचे. आता देवांच्यात सातवांश जास्त, राजांश त्याच्या खालोखाल, तमांश न्यून असतो. उलट केलं आपण, राक्षसांच्या विरोधी देव असं केलं. म्हणजे त्या राक्षसांच्या विरोध त्यांच्याकडे तमांश नसता असा एकही जीव नसतो, म्हणजे देवही नसतो. देवामध्ये सुद्धा तमांश असतो, जीवामध्ये बी असतो. त्याच्यातलं जसं आता योनीमध्ये सुद्धा प्रत्येक योनीमध्ये तमांश, राजांश आणि सातवांशाचे भाग भिन्न भिन्न राहतात. सर्पामध्ये जास्त, हरणामध्ये राजांश जास्त, अधिक चंचल तुम्हाला दिसेल. हरणात राजांश दिसेल, ते झोपतं का नाही कोणाच तो, तर ते इतकं असं चंचल असताना थोडासा आवाज आला की ते लगेच उठतं, म्हणजे राजांश आणि आता सातवांश नसणारच आहेत, पण त्याच्यात त्याला विशेषता अशी काय कळते त्या. पण काही अंशामध्ये तसा ससा नावाचा प्राणी बघा तुम्ही, तसा सुद्धा मित्र आणि चपळ, त्याच्यात तमांश आणि राजांश असतो, सातवांश नसतो. जी माणसं घाबरतात ना त्यांच्यात तमांश अधिक असतो. घाबरणाऱ्या माणसांच्यात तमांश, म्हणजे तमगुणी माणूस घाबरतो, धैर्य त्याचं लवकर खच्चीकरण होऊन जातं. दैत्य घाबरत नाही, दैत्य प्रतिकार करतो, कारण त्याच्यात तमांश तसा नसून राजांश प्रधानता असतो. आणि राजांश प्रधान त्यात जर सातवांश कमी असेल तर तो बिनटोक बनतो. तो घाबरत नाही पण परिणामाला जाणत नाही, त्याचे परिणाम काय होतील हे तो जाणत नाही. सत्वगुणी माणसाचं सात्विक धैर्य असेल तर तो परिणामाला जाणून धैर्य उत्पन्न करतो. त्याचं धैर्य कसं आहे, परिणामाला जाण, कारण परिणाम काय होतील ते कोण पाहतो, सात्विक मनुष्य पाहून. आणि मग त्याच्या धैर्य नसतं असं नाही, सत्वगुणात धैर्य असतं, पण सात्विक धैर्य राजस धैर्यापेक्षा तेजस्वी असतं. हा विषय तुम्हाला 18व्या अध्यायात आलेला आहे. तर सात्विक धैर्याने युक्त असलेला मनुष्य श्रेष्ठ आहे, त्याच्या खालोखालचा हा. म्हणून मग दैत्य त्याच्याही खाली गेलेले राक्षस यांना काही नाही, देव आला रे, देव आला म्हणजे की पळा,
अहो पण पळा, पण कुठे पळा? धृत्य या धारा येते मन प्राण. योगे नावे विचारण्या धृतीचा धृतीचा पार्थ सात्विकी असं तिथं आलेलं आहे. सात्विक धृतीचा विषय 18व्या अध्यायात आलेला आहे. तर त्या राजस धृती, सात्विक धृती आणि तामस या सगळ्या धृतींचा विषय येतो. ते पळतात का? राक्षस का पळतात? धृतीच हाच विषय आपला. तिथं तमांश प्रधान असलेले हे घाबरून पळतात, म्हणून त्यांच्यामध्ये तमांशाचा अधिक व्याप्ती राहते. आणि अधर्म आता आपोआपच त्यांना कळतच नाही काही. त्याचा मिक्स केलेला असतं त्यांनी. धर्म आणि अधर्माचं मिक्स करून त्याची खिचडी करून खातात. तर ते हे जे राक्षस आहेत ते भयभीत होऊन 10 दिशांकडे पळतात. का बरं? मरण दिसतं त्यांना. नको, देवाला देव श्रेष्ठ आहे हे कळालं म्हणून तर पळाले. म्हणून देवाच्या भीतीने राक्षस 10 दिशांना पळतात. का पळतात? तर तमगुणी राहतात, त्यांना त्याचं ज्ञान नाही. वास्तविक देव कोणाला मारत नाही. जो शरण गेला ना त्याचा उद्धार होतो. याच्यातही अपवाद असतील बरं का, असं काही नियम नसतो. प्रत्येक गोष्टीत काय असतात? अपवाद असतात. कोणी एखादा राक्षस सुद्धा देवाची शरणागती करू शकतो. माझ्यासमोर तो दैत्यामध्ये टाकलेले त्यांना, कारण रजोगुणी म्हणून त्यांना दैत्यात टाकले. राक्षस, कुंभकर्णाला राक्षस नाही म्हटलं जात, रावणाला राक्षस नाही म्हटलं, दैत्य म्हटलं जातं त्यांना. देव तर नाही म्हणत आणि माणूसही नाही. तर त्याच्यामध्ये सांगितलं की हे दैत्य. आणि काही राक्षस, तिथं राक्षस नव्हते असं नाही, लंकेमध्ये राक्षस सुद्धा होते आणि दैत्य सुद्धा होते, म्हणजे हे दोन्ही होते. पण त्याच्यातले हे जे आता सत्ता गाजवतात, आता त्याच्यातला कुंभकर्णाला दैत्य जरी म्हटलं तरी 6 महिने झोपायचा. या दोन्हीची मिक्सिंग झाली ती त्याच्याची दैत्य आणि राक्षस. कारण त्याच्यात तमांश प्रधानता, त्याला वराचाच प्रभाव होता तो. सरस्वती ते जिभेवर आली त्यावेळेस तो काय म्हटला, मला निद्रपद त्याला मागायचं होतं, इंद्रपद मागायचं. तो म्हटला निद्रपद, त्याला यायनाच त्याला म्हणतं. तेव्हा सरस्वती म्हणली निद्रपद का? नाही 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 निद्रपद. तेच झालं ना, कारण त्याचे ते वळान जीवच वळान आणि ते इंद्राच्या जाग्यावर निद्रपद आलं. म्हणून देव प्रसन्न होऊन सुद्धा पद कोणतं मिळालं म्हणून तो झोपला. तर 6 महिन्यातून एकदा उठायचा आणि त्याच्यानंतर तो जागा राहिल्यावरती खायचा. त्याचं तोच काम होता. आणि नंतर परत 6 महिन्याची त्याला झोप राहिली. चला, एकंदरीत तुम्हाला आपल्याला काय पाहिजे होतं की राक्षस भयभीत होऊन पळतात. तर त्याच्यात त्यांना देहात्मबुद्धी जागी असते की हा देह, हाच माझा जो देह आहे तोच तेवढाच मी आहे, म्हणजे मी काय आहे? देहाच्या आकाराचा आहे, अशी बुद्धी. म्हणूनच माणसं घाबरतात. जे घाबरतात ते राक्षसच असतात. जे घाबरत नाहीत ते आमचे भक्तच असतात. तुम्ही घाबरता का? घाबरत असला तर आपला नंबर कशात लागला? कारण घाबरतात आणि पळतात. तुम्हाला पळायची काय गरज आहे का? नाही. आपला पाठीराखा कोण आहे? भगवंत आहे. आपण कोणाला शरण गेलो? देवाला शरण गेलो. म्हणजे देवाला शरण गेलो, मग आता काय होईल आपलं? काही नाही, आपलं कल्याण. का? ते म्हणले काळ आला. काळ आमच्या कामाला खातच नाही, कारण आम्ही देवाचे भक्त आहेत. जे देवाचे भक्तांना ट्रेनिंग देतात ना. भक्तांना ट्रेनिंग द्यायचं. आम्ही देवाचे भक्त आहोत, आम्हाला काळ खात नाही. पण भक्ती मात्र देवाचीच करा, नाहीतर संसाराची भक्ती करताल आणि आम्हाला काळ खात नाही असं म्हणतात. तर तसं नाही. म्हणून जो देवाचा बनलेला असतो त्याला काही अडचण नाही, पण त्याला घाबरून पळण्याची कारण नाही. काय जन्म आलो त्याच्या आधी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली अंती. आमची भीती गेली, आमची चिंता गेली, कारण तुम्ही आमचा सांभाळ केला.
संतांनी देवाची कीर्ती गायली. संत दुसरं काय करत नाही. संतांच्या एक तर संतांची कीर्ती गावी, नाहीतरी एकतर देवाची कीर्ती गावी. मग देवाच्या कीर्तीमध्ये देवाची कीर्ती गावून देवाचाच प्रसार केला की तुम्ही देवाचे भक्त व्हा. काय फायदा होईल महाराज? काय नाही, तुम्ही चिंतामुक्त व्हाल, तुम्हाला भीती राहणार नाही. पण तुम्ही शरणागती करा. शरणागती जर केली तर भीतीचा नाश होतो. जो शरणागती करत नाही त्याची भीती नाश पावत नाही, त्याची चिंताही जात नाही. कारण तुम्ही कोणाला शरण गेले, मग देव पाहिजे, माझं कोण पाहिजे? देव पाहिजे. त्यांनी देवावर भार घातला तर संपूर्ण भार देवावर घातला की आपलं काम होतं. जर देवावर भार न घालता आपल्याच माथ्यावर आपले भार घेऊन बसला तर तुम्हाला भीती बी राहील, चिंता बी राहील, काळजी राहील, पळावावी लागेल. आणि त्याचाच अर्थ तुम्ही तुमच्यामध्ये कोणते गुण निर्माण केलेत? तमांश निर्माण केलेला आहे, राजवंश निर्माण केला आहे, सत्वंश नाही. तिसरा मुद्दा आलेला आहे याच्यातला की सर्वे नमस्यन्ति. पण सर्वे कोण? सिद्ध संघा हा सर्वे नमस्यन्ति. सिद्ध संघ म्हणजे सिद्ध महापुरुष, जे सिद्ध आहेत, ज्यांनी असं आहे एका जन्मात कोणी सिद्ध होत नाही. तुम्ही इथे येऊन ज्ञानेश्वरी वाचत बसले तर तुमचे मागची काही कृपा काम करते. जर तुम्ही पुण्यवंत नसता तर तुमच्या हातात ग्रंथ आलाच नसता. तुम्ही सगळे पुण्यवंत आहेत, पण पुण्यामध्ये प्रत्येकाच्या भेद आहे, प्रत्येकाच्या कमी अंशामध्ये, जास्त अंशामध्ये. कारण प्रत्येकजण आजचा सुद्धा पहा, या 24 तासात प्रत्येकजण वेगवेगळ्या अंशाने भगवंताची भक्ती करतो. काही पुष्कळ वेळ देतात देवाच्या भक्तीसाठी, काही त्याच्यापेक्षा कमी देतात, काही त्याच्यापेक्षा कमी, काही त्याच्यापेक्षा कमी, काही फक्त पाठामध्येच वेळ देतात. म्हणजे पाठाला आल्यावरच ज्ञानेश्वरी उलगडायची, घरी गेल्यावर झाकून ठेवून दिली, पुढच्या वेळेस पाहू झाली का नाही. मग तुम्ही त्याला वेळ किती दिला तेवढा. म्हणून पुण्यांशामध्ये सुद्धा भेद तयार होतात. जे नित्य हरीचं चिंतन करतात तर त्यांचा पुण्यांश नक्कीच जास्त असतो. उद्याचे सिद्ध तुम्हीच आहात. तुम्ही पहिले सिद्ध होऊन गेलेले त्यांची नावं आम्ही तुम्हाला सांगतो असं नाही. तुम्ही सिद्ध होणार, तुम्हीच सिद्ध होणार. सिद्ध होणार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, भक्ती, वैराग्य प्रकर्षाने प्रकट होणं हे सिद्धाचं लक्षण. तुमचं प्रकर्षाने सिद्ध अवस्थेमध्ये गेली म्हणजे त्यांच्या ठिकाणी ती सहजताच उत्पन्न होते. भक्ती, वैराग्य, ज्ञान हे अंगीभूत झालं की सिद्ध होतं. जे सिद्ध जे आहेत महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला सांगा देव. काय इंद्रचंद्र महेंद्र यातेची सविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. पुढे काय? एक तुकडा राहिला. इंद्रचंद्र देव ब्रह्मा आदि. इंद्रचंद्र महेंद्र यातेची महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. त्याच्या अलीकडचं बरं ते आता आठवायचं. तर त्या निळा म्हणे तो हा जोडला सांगा तेव्हा. आम्ही जो ज्याला सिद्ध मुनी ध्यानी आराधित आहे ना त्याच्यात. इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र महेंद्र याची पूजिते. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते. पण एकच चरण तुकडा राहतो. आपण म्हणतो पण ते ऐन वेळी आठवत नाही. तर त्या महासिद्ध मुनी सिद्ध अवस्थेला पोचले. सिद्ध अवस्था म्हणजे ज्यांना भगवंताशिवाय दुसरा प्रपंच दिसतच नाही, हे सिद्ध पुरुष आहे. ज्यांना भगवंताशी ते इतके एकरूप झाले, स्वरूप बनलेले, त्यांचं नाव सिद्ध. आणि मग ते सिद्ध पुरुष काय करतात तर यालाच नमस्कार करतात. मग ते सिद्ध पुरुष कसे आता आपल्या ह्याच्यातले सिद्ध पुरुषांचा विचार केले तर युगानुयुग भक्ती करणारे. मग ते आमचे तुकोबराय सारखे, तुकोबराय बी आहेत त्याच्यामधलेच आहेत.
तेव्हा तुकोबरायांचे पाठीमागचे सगळे जन्म जर पाहिले अवतार कार्यातले मागचे तर तुम्हाला तशा पद्धतीने दिसतील. किंवा महर्षी, ऋषी, देवर्षी हे कशातले आहेत? त्या सिद्धांच्यामधलेच आहेत. सिद्ध अवस्थेमध्ये गेलेले. सप्तर्षीमध्ये सिद्ध आहेत, म्हणजे ते नित्य राहतात आणि मग देवाची भक्ती करतात आणि जे प्रत्येक वेळेला भगवंताची शरणागती करून समोर देव प्रगट होतात त्यांच्या समोर. वसु आम्हाला तेच सांगायचं होतं. कश्यप आणि आदिती प्राधा दिती देवांची आदी आणि दैत्यांची कश्यप मुनी किंवा सप्तर्षी सगळेच धरा. बाकीचे सगळे हे सगळे सिद्ध पुरुष आहेत. सप्तऋषी सिद्ध आहे आणि मग त्यांनी काय करतात? भगवंताला सातत्याने काय करत राहतात? तर समुदाय असं म्हटलं. याचाच अर्थ एक सिद्ध नाही. समुदाय पदामध्ये अनेक आले. आळंदीचा विषय सिद्धपेटी मेळा तर तो म्हणजे 84 ते काय 84 सिद्ध म्हणजे कोणा म्हणजे नाव हे सगळे सिद्ध पुरुष त्या आळंदी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी साधना केलेल्या आहेत त्यांनी. आळंदीचा महिमा जो आहे ना, आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. त्यांचं दैवताचं नाव सुद्धा सिद्धेश्वर म्हणजे भगवान शिवजी. सिद्धांचे सिद्धेश्वर आणि त्या सिद्धांत 84 सिद्धबेटी मेळा. त्याचं बेटाचं नाव सुद्धा सिद्धबेट. आणि ते सिद्धबेटात कोण आले? सिद्धच अवतरित झाले. म्हणून हा आळंदीचा महिमा आहे. हे सगळे सिद्ध तिथं अवतरित झाले. म्हणून माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा काय म्हणायचं? 128 समाधी सिद्धांची. हे सिद्ध पुरुष आहेत सगळे. तर तिथे हे सगळे जे भगवंताच्या साधनेत युगानुयुग राहिले आणि तत्स्वरूप म्हणून हे साक्षात भगवत स्वरूपच असतात. पण तरी कल्पित भेदाचा अंगीकार करून देवावरून भिन्न राहून देवाला काय करतात? नमस्कार करत राहणारे असे हे सिद्ध संघा असं म्हटलंय तिथं. संघा म्हणजे मेळावे, समुदाय. तर असे म्हणून एक सिद्ध नाही, अनेक सिद्ध राहतात. दुसरं असं आहे, अशाच प्रकारचे सिद्ध वैकुंठादी लोकाला वितरित कोण आहेत? सिद्धांचे समुदाय. ज्या वेळेला देव खाली येतात त्यावेळेलाही हे पुन्हा आणखीन हात जोडून उभे राहतात. म्हणून असं म्हटलं, माऊली ज्ञानोबरायांनी ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला सगळे वैकुंठाचे सिद्ध सगळे तिथं उपस्थित होते आणि आळंदीत मुंगीला शिरायला जागा नव्हती. इतके सिद्ध अवतरित झाले. मेळावे असं म्हटलं तिथं. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव देव करीत होते. तर स्वर्गावरून देव करत होते आणि सिद्ध इतके आले. जसे आपल्या दिंड्या पंढरीत जातात त्यावेळेला जागा राहत नाही, रीग राहत नाही. ते सगळ्या बाजूने नुसते आतमध्ये प्रवेशच करतात दिंड्या. पण तेही रस्त्याला बघा भक्तीचा माळा. तेव्हा म्हणजे मुंगीला शिरायला जागा नाही. एवढे काय झाले. पण आता हे वारकरी आता काय असतील नसतील, वारकऱ्यांच्यात सिद्ध नाहीत असं नाही. वारकऱ्यांच्यातही सिद्ध पुरुष आहेत. ते असे वरून थोडे दिसतात तेव्हा. म्हणून सगळ्या प्रकारांच्या लोकांना हे सगळे घेऊन चालले तिकडे भक्तिमार्गावरती आणलं. त्यातले काही सिद्ध, पण जे सिद्ध अगोदरच पुष्कळशे होऊन गेले तर हे सगळे सिद्ध आळंदीला माऊली ज्ञानोबरांच्या समाधीच्या काळात उपस्थित होते असं वर्णन त्याच्यामध्ये येतं. म्हणून तिथं असं म्हटलं ना, पंचक्रोशीयापासून त्या सगळ्या पंचक्रोशीच्या पासून सगळ्या तिथे अगोदरच आले. समाधी घ्यायच्या आधी त्या ठिकाणी आले आणि मग ज्या वेळेला आत प्रवेश करतायत त्यावेळेला देव आले, रुक्मिणी आली, बाकीचे सगळे साधू संत आले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जागा नाही, रीग नाही राहिली. म्हणजे पाय ठेवायला रीग नाही राहिली असं म्हटलं जातं. तर हे वास्तव वर्णन आहे. कारण सिद्धांच्या समाधीला सिद्ध नाही येतील तर कोणी येईल?
काळी काळाला रिगच जागाच नाही त्याच्यात. काही काळाला तर काळाचा तर विषयच नाही. जागाच नाही. तर त्या असे सिद्ध संघा आता इथे सुद्धा कुठे ज्या ठिकाणी विश्वरूप प्रगट झालेलं आहे तर तिथं सुद्धा याला नमस्कार करणारे होतेच का नाही? सिद्ध होतेच. म्हणून त्यांनी तिथं सिद्धांनी नमस्कार केलेला आहे. सर्वे नमस्संतीच्या सिद्ध संघा. तेव्हा सगळे सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करतायत. राक्षस भयभीत होऊन पळतायत आणि तुझी कीर्ती. पण हे सगळं दृश्य पाहतोय बरं का अर्जुन, हे लक्षात ठेवा. कारण हे काय झालेलं आहे, अर्जुनाला अशा प्रकारचं विश्वरूपाचं दृश्य दिसलं की त्याच्यापासून विश्वरूप प्रगट झाल्यावर कोणावर काय परिणाम झाले तर राक्षसांच्यावर परिणाम झाला, पळायला लागले. सिद्धांवर परिणाम झाला, नमस्कार करायला लागले. आणि भक्तांच्यावर परिणाम झाला, कीर्ती गायला लागली. तर एकाच देवाच्या विषयी वेगळे वेगळे भाव तुम्हाला या श्लोकामधून पाहायला मिळत आहे. ना तरी अर्जुना मी काळू. काळू का काळ? तुमच्यात काळू आहे ना? तर काळू असेल तर खेळू आणि आढळू असं लावा. नसेल तर काळ लावा, खेळ लावा आणि आढळ लावा. आमच्या खंडारकर महाराजांच्या ह्याच्यात काळ असा शब्द. ना तरी अर्जुना मी काळ आणि ग्रासिले तो माझा खेळ. हा बोल माझा किर आढळ मानू आम्ही. जर काळू अर्जुना ना तरी मी काळू आणि ग्रासिले तो माझा खेळू. हा बोल तुझा किर आढळू मानवा. तर हे यमक तर जुळतच त्याच्यात. पण काळू, आढळू, खेळू तर हे शब्द जास्त रसाळ वाटतात. नाही तर ते म्हणले बा काय यांच्यात खेळू केला आणि तुमच्यात खेळ का हो केला? हा खेळ तर नाही ना. तर त्याच्यात त्या रसाळपणाची उत्पत्ती ज्या वेळेला उकार लावला की काय होतं, रसाळपणा हा अलंकारिक भाषेमध्ये आहे. तर त्या याच्यातले 3 शब्द येतात. तू कोण आहेस? ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासिले तो माझा खेळू. हा बोल, हा बोलला इथं थांबा. तुझा किर आढळू मानू आम्ही. तर तुझा बोल, कारण इथे अर्जुनाला कोण म्हटलं? अर्जुना मी काळ आहे, सर्वांचा घास घेणारा आहे. हा तर माझा खेळ आहे. हे वाक्य कोण बोललेले कोणाला? तर हे मागं झालेलं आहे, त्याचा अनुवाद आहे. नाही तर संगती लागणार नाही. कारण अर्जुन वाचन अर्जुन परत अर्जुनाला कशाला म्हणेल? म्हणा अर्जुना मी काळ आहे, सर्वांचा ग्रास करावा. हा तर माझा खेळ आहे. असं देवा तू जे म्हटला ना, म्हणजे अर्जुनाकडून अनुवाद आहे की देवा तू म्हटला ना की हा सगळा माझा खेळ आहे. मी सगळ्यांचा काळ आहे, सगळ्यांना ग्रासणार आहे आणि ही एक खेळ मी मांडलेला आहे. असा तू जो देवा म्हटला ना, ते तुझे म्हणणे खरे बरं का. मला तर अनुभव आला की राढळ मानू बरं का. आम्ही मानतो बरं का. हे तुमचं बोलणं देवा खरे बरं का. तर तेव्हा अर्जुनाच्या मुखातून केलेला हा त्या पदाचा अनुवाद आहे. म्हणून हे अर्जुन पद अनुवादात्मक आहे. नाहीतर अर्जुन म्हणाला असं नाही करायचं. तर देव म्हटले होते अर्जुना, देवाच्या मुखातून अर्जुना मी काळ आहे. खरं आहे तुम्ही काळच आहात, कारण तुम्ही सगळ्या विश्वाचा घास घेता. ग्रास म्हणजे घास घेणे. बरं ते घासालाही पुरत नाही. असं नाही की पोटभर जेवले तुम्ही जगाचा घास घेऊ. मोकळीच तोंड त्याच्यामध्ये तर काही नाही. एकाच तोंडामध्ये तेवढं अख्खं जगत गेलं तर ते बी घासाला पुरलं नाही. एकाच घासात ते संपवलं. तर असा हा जगाचा काळ आहे. तर हे खरं आहे बरं का. किर आढळू मानू आम्ही. आता आम्ही मानू म्हणजे आम्ही किर कदाचित असा शब्द आला तो. आढळ आम्ही मानू की तुम्ही म्हणजे अजून पुढच्या ओळीत संदर्भ जाणार आहे याचा. आम्ही कदाचित मानू. कदाचित शब्द टाकल्यामुळे घोटाळा झाला. आणखी काय घोटाळा झाला की त्याला पुढे बोलावं लागणार आहे. अजून की परी तुझी काळ आहे.
आजी स्थितीची वेळे ग्रासिले हे न मिळे विचारासी. आम्ही मानू, ह्याच्यात काही अडचण नाही. परंतु शब्द आला की घोटाळा झाला. परी तो आजी काळे आजी स्थितीची वेळ. आजी स्थितीची वेळ म्हणजे आत्ताच्या या स्थितीमध्ये घास घ्यावा हे विचाराशी सुसंगत वाटत नाही. हे आत्ता बरोबर नाही वाटत असं अर्जुन म्हणतो. माऊली ज्ञानोबरायांनी हा भाव काढला की अर्जुन उवाचमध्ये की आत्ताच्या या स्थितीमध्ये देवा, या स्थितीमध्ये म्हणजे दोन सैन्य दोन बाजूला उभे, धर्मयुद्ध पुकारलेलं आहे आणि हे धर्मयुद्ध मध्येच बंद करून सगळ्यांना खाऊन टाकणं हे जुळत नाही. विचाराशी जुळत. मग हे युद्ध मांडायलाच नको होतं. तुला घासच घ्यायचा आहे तर तसा बी घेता आला असता. बिगर युद्धाचा घास घेता आला असता का नाही? म्हणजे युद्धाला सगळ्यांना बोलवायचं मगच मारायचं असं काही नाही. असं काही नाही. त्यांनी जर संपवायचंच होतं सगळ्यांना तर बिगर युद्धाचं संपवलं असतं. आणि आत्ता दाखवताना तसंच दाखवलेलं आहे अर्जुनाला विश्वरूपाच्या मुखातून. ज्या वेळेला सगळ्यांना खाल्लं तेव्हा का बिगर युद्धाचंच खाऊ राहिला ना, सगळ्याचा घास घेतलेला आहे. पण स्थिती ती नाही, म्हणजे वेळ नाही. वेळ आपण जसं म्हणतो ना, प्रत्येक वेळेला वेळ काळ त्या वेळ काळानुसार पाहावं लागतं ना. म्हणजे आपण पहाटे उठलो अंतरुणातून उठलं की ते म्हटले वाडा जेवायला. जेवायला तुम्हाला देणार नाही आम्ही असं थोडंच आहे. पण आता वेळ किती आहे? पहाटे 5 वाजता. पण ज्याला डोक्याचा भागच नसेल, काही कळत नसेल, ते म्हणते वाडा जेवायला. आता जेवायचं नाही. आता काय करायचं आहे? आंघोळ करायची, स्नान करायचंय, देवपूजा करायची. त्याच्यानंतर मग वेळ आल्यावर तुम्हाला आम्ही जेवायचं. तसं देवा तुम्हाला काय कळतं का? असं म्हणायचं. देवाला काय कळतं का? म्हणजे आता वेळ कोणती आहे? रणभूमीवर सगळे उभे राहिलेले, धर्मयुद्ध, आणि ह्याच्यात तुमचा आम्ही देवा मी काळ म्हणतो. अर्जुना मी काळू. तुम्ही काळू आहेत, तुम्ही काळूराम आहेत आम्हाला माहिती. काळाराम आणि गोराराम आहेत ना. तुम्ही काळाराम आहेत हे आम्हाला माहिती. काळूराम काळ आहे आणि जगाला खातात हे माहिती. पण उत्पत्ती, स्थिती आणि नाश अशा 3 स्वतंत्र अवस्था आहेत. ज्या काळात उत्पत्ती असते त्या काळात स्थिती आणि नाश नसतो. ज्या काळात स्थिती म्हणजे पालन असतं त्या काळात उत्पत्ती आणि नाश, आणि ज्या काळात संहार असतो त्या काळात उत्पत्ती आणि पालन नसतं. असे म्हणून याला वेळ काळ काय तुम्हाला कळते का नाही? तेव्हा स्थितीची वेळ. तर हे असं अर्जुनाला म्हणायचं आहे, हे आवेळी काम चाललंय तुमचं. हे मला जे दिसतंय ना, तुम्ही काळ आहात, जगाला खाता, हे आम्हाला मानायला काय अडचण नाही. कारण हे मला कळालं हा तुमचा खेळ आहे, हेही कळालं आहे का नाही? खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याच्या अवगावा, लपवणी जीवी नकळे जीवा, हरिता देवा नातुडसी. तेव्हा हा तुमचा खेळच आहे. सृष्टी निर्माण करणं हा खेळ आहे. आपला संसार हाही एक खेळच. पण तुम्ही त्याला खेळाच्या दृष्टीने पहा. म्हणजे त्या खेळामधले जसं खेळामध्ये सगळंच गोळा करावं लागतं. तुम्हाला मागं उदाहरण सांगितलं किंवा तुकोबरायांनी अभंगात जसं म्हटलं की लाकडाला शेण लावायचं आणि त्या ह्याच्यात बांधायचं, त्यात लाकूड लावायचं, त्याला अशी बाहुली तयार करायची, त्याचं असं नाक काढायचं, त्याच्यावर कुंकू लावायचं, झाली नवरी. झाले का नाही? पहिल्या खेळ होता. आता नाही शेण राहिलं, आता शेणाचे कलर आले. पूर्वीच्या पोरांना खेळण्यासाठी हे होतं. दुसरं काय, एक फडकं बांधायचं, त्या फडक्यात शेण त्याच्यातून त्याला लावायचे, त्याच्या लाकडात असं बांधले की त्याची झाली बाहुली. दगडी आणायचे, त्या दगडाचे त्या दगडाला परात म्हणायची, ताटली म्हणायची, त्याच्यावर 3 दगडे ठेवली की त्याच्यावर एक असं काय दुसरा दगड झाले त्याचा खेळ. हा खेळ आहे का नाही? कोणाचा? लहान पोरांचा सांगतो. लहान पोरांचा हा भातुकलीचा खेळ. आता थोडीशी सुधारित झाली भातुकली.
प्लॅस्टिकचे चायनीज सगळे आले, त्यांना स्टोव सुद्धा आली, गॅस सुद्धा आली. त्या लहान पोरांकडे आता सुधारित खेळ भातुकलीचा. आणि त्याच्यापेक्षा थोडासा मोठा खेळ कोणाचा, याच्यापेक्षा दुसरा काही नाही. तर जसा भातुकलीचा खेळ मोडून जातात, तसे संसाराचे खेळही उद्ध्वस्तच होतात, मोडले जातात. सगळे खेळ मोडले जातात किंवा काळाच्या धोरणानुसार चालतो. वाहतुकीचा खेळ पोरच मोडतात. कारण त्याला आईने हात मारले, चल रे जेवायला, चल तू काय करते. पोरीला विशेष करून पोरी जास्त खेळतात, पोरांचा थोडासा नाही राहत कल. पोरींच्यात पोरं खेळत असतील तर मी आले असं म्हणतो, मी आली आलो नाही म्हणत. अरे त्याच्यात त्याला सवय लागते बरं का, आणि तो सुद्धा त्यांच्यात खेळत बसतो. म्हणजे असे तुम्हाला पाहायला मिळतील पोरं जर त्या, कारण त्याला जर पोरं खेळायला नसतील, पुरी असते, इतके संस्कार काम करतात बरं. मग जे मोठ्यांनी संसार केले ते छोटे करतात, छोट्यांनी संसार हाताने गोळा करून टाकले, मोठ्यांचा गोळा करावा लागतो आणि ते कर्म गोळा करतो. कर्मगतीनुसार संसार चालतात. जसा काळ बदलेल तसा काळाबरोबर संसार. ते म्हणले बा आता काय रस नाही राहिला, बायको मेली की काय रस राहिला का, मला नाही वाटत तू काय उचल घालतो. बायको आहे तोपर्यंत तो काम करेल. पोरं नसले की त्याला त्या संसारातला रस निम्मा संपलेला असतो, तर तो त्या संसाराकडे अजिबात पाहत नाही. का त्याला वाटतं 2 कंपन्या टाकाव्यात, काय करायचं काय करायचं त्याला, त्याच्याशी लगेच तो निराश होतो. ज्याचा सगळाच खेळ संपतो तो खरा निराश आहे. बरं, खेळ चालू असताना निराश आहे असा जर कोण असेल तर तो महात्मा पुरुष आहे. कारण तो खेळात पार्टिसिपेट करतच नाही. म्हणजे ज्याचा खेळामध्ये काय नाही तो सिद्ध पुरुष आहे की जे त्यांचे खेळात सहभागच नाही. पण काळाच्या ओघामध्ये सगळे खेळ मोडतात, हे नक्की गोष्ट. आपण मनाने इच्छा नाही करत त्याची की बा आपला खेळ मोडावा, असा कोणताही जीव म्हणतो हा इच्छा करत नाही. पण खेळ मात्र मोडले जातात. सगळ्यात मोठा खेळ कोणाचा आहे, त्यांनी त्याचा खेळ टाकलेला. म्हणून आपल्या खेळाच्याही पेक्षा आपल्या सगळ्यांचे खेळ ज्याच्या खेळाच्या अंतर्गत आहेत त्याचा वरचा खेळ आहे. तो म्हणतो मला बी कंटाळा आला या खेळाचा, त्याने सुद्धा मोडून टाकला. वरच्यानी खेळ मोडला. वरच्याच्या खेळामध्ये आपले खेळ तेही सपाट झाले आणि खालच्याचा विषयच नाही काय. याचं कारण खेळच खोटा आहे. खेळ काय खोटा आहे. म्हणून संसाराला खोटे म्हणून स्वीकारा, म्हणजे दुःख लागणार नाही. त्याला जर खरा खेळ म्हणून जर स्वीकारत असेल मेला त्याच्यामध्ये वास्तविकता आहे. तेव्हा खेळ आत्ता नुकताच चालू केला आहे, लगेच कसं काय मोडायचा, हा एक भाव आहे का नाही. बऱ्याच म्हणजे लोकांच्या बाबतीत असं घडतं, नुकतंच लग्न झालं आणि वर्षभरात पती गेला. ते म्हणजे आता काय करायचं देवा, आमचा खेळ तर सुरू व्हायचा होता पण तुमची कर्मगती त्याच खेळाला योग्य आणि लायक आहे, म्हणून त्याच्यामुळे तो खेळ तसा संपला जातो. काही म्हातारे झाले तरी जोडी तशीच एक टुकटुक पाहत बसते. ते म्हणजे ह्यांचा खेळ देवा कधी मोडायचा. ते म्हणजे तरुणाई गेली आणि हे म्हातारी बघायला तशीच राहिली. तर त्याचं कारण काय, प्रारब्ध आहे, प्रारब्ध. पण तो प्रारब्धानुसार, पण त्यांनी खेळ म्हणूनच समजून घ्यावा, खरंय असं समजून घेऊ नये. तर ही वास्तवता आहे बरं. तर मागं पुढं या खेळातली एक पार्ट निघून जातात, कोणी नवीन येतात. ते बायको मिली तर पोऱ्याचं लग्न केलं की सुनबाई आले की ते अजून पोरं लेकरं झाली की ते म्हणजे खेळात आता खेळ सुधारला का नाही, खेळ सुधारला असं म्हणता म्हातारं गेलं का नाही. म्हणजे खेळातले पात्र काही कमी होतात आणि काही पात्र जगात काही उत्पन्न होतं आणि जगातलं काही खेळाचाच भाग आहे.
पण उत्पत्ती मग कशाला म्हटली तिथे, तर ज्या काळात जगतसृष्टीची उत्पत्ती म्हणजे सत्ययुग आहे ना. आता सत्ययुगाचा लगेच त्याचा संहार करून टाकायचा का, नाही. कालप्रलयाप्रमाणे 4 युग महायुगांच्या अंती एक प्रलय होईल. त्यावेळेला मग महायुगाच्या अंती म्हणजे 4 युग गेल्यावर आता सुद्धा प्रलय का नाही झाला, आता खेळ मिटला का नाही लगेच. लोक म्हणतात नाही नाही काहीतरी बॉम्ब पडल, कुठून तरी नाश पावेल, काय एखादा देश उडून जाईल, म्हणजे जगातलं निम्मे देश मरतील. एवढी संहारक शक्ती आता आपल्याकडे उपलब्ध आहे. तुमचं अर्ध जग नाश पावेल. आता अर्ध जग गेल्यावर काय करायचं, काय नाही करायचं, पुन्हा आणखी व्यवस्थित राहील, सगळं व्यवस्थित होते. कारण कलियुगाचा नाश व्हायला वेळ आताशी 5000 वर्ष झालेले. 4,32,000 मधून 5,150 वजा जाता खाली उरलेला कालावधी शिल्लक आहे. कलियुगात अजून कालावधी पुष्कळ शिल्लक आहे. हा संहार मात्र होऊ शकतो. अंशात्मक प्रलय, ज्याला काही देशच्या देश बर्बाद होऊ शकतो, नाश पाहू शकतात. सुनामी सारखे नाही का, मागे ते इंडोनेशियामध्ये झाले, इंडोनेशियातले लाखभर लोक मेले. मोठी सुनामी आली ना तिथे इंडोनेशियामध्ये, पूर्वेकडल्या देशात. आणि मग तसाच प्रकार आहे. त्यामुळे किरकोळ आली. तुम्ही ते तीच लाट आपल्याकडे आल्या होत्या, असं आपल्याकडे आलेल्या होत्या. काही लोक गेले आपल्याकडे, पण त्या काळात त्यांची किती लोक गेली ते, जिकडून ते आले तिथे. तसाच प्रकार जगाच्या नाशाच्या बाबतीत होऊ शकतो. पण अजून काळ पुष्कळ जाणार आहे, म्हणून सगळ्या जगाचा नाश नाही होणार. बरं, सगळ्या जगाचा नाश नाही होणार म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही सांगितलं, त्यामुळे आपला होणार. कारण आपल्या आयुष्य ठरलेलं आहे. म्हणजे आपला खेळ कधी संपणार आहे हे आपल्या कर्मगतीवर आधारित आहे. विश्वाची कर्मगती वेगळी आणि आपली कर्मगती वेगळी. पण हा सगळा खेळ आहे, खेळाशिवाय. म्हणून आता खेळामध्ये काही जसं ते कबड्डीमध्ये खेळ खेळला जातो आहे ना, कबड्डीमध्ये किंवा खो खोमध्ये खो दिला जातो ना, तो खो. गडी मेला म्हटल्यावर तिथे म्हटले का रे तू परत तिथं का उभा राहिला, मेला ना तू, तिकडे जाऊन उभा राहा. म्हणजे उभा राहा, पण कुठं, बाहेर, खेळात नाही, डावातनं बाहेर. मग तो मेला का, तो मेलेला नाही, तो मेलेला नाही. मग गडी उठला म्हणजे हा, आता गडी उठणं आणि गडी मरणं हा खेळाचा एक भाग आहे. पण तुम्हाला खेळ जर कळाला तर गडी कसा उठतो आणि गडी कसा मरतो हे कळतं. हा, म्हणजे हे सगळे समष्टी खेळ आणि व्यष्टी खेळ हे दोन्ही खेळच आहेत. आपला खेळ जो आपण पाहतो तो संसाराचा, आपला एक वैयक्तिक संसाराचा खेळच आहे. म्हणून याला खेळ म्हणूनच पहा आणि खेळाप्रमाणेच राहा, खेळकर राहा. खेळकर राहून तसा पाहिला की तुम्हाला काही अडचण राहणार नाही. पण या खेळाचा सूत्रधार लक्षात ठेवा. म्हणून हा तो खेळ माझा आहे असं पण म्हणतो, भगवंत म्हणतो. आणि तुम्ही सुद्धा भगवंताच्या खेळातले एक अविभाज्य घटक आहात. म्हणून त्या खेळाच्या अंतर्गत म्हणून काही अडचण नाही. खेळ तुम्ही करता द्यावा, ठीक आहे. तुम्ही सगळ्यांचा घास घेता, ठीक आहे. तुम्ही काळ स्वरूप आहात, ठीक आहे. परी तुझा तीर आढळू मानू, आम्ही तुझा बोल तेव्हाच मानू. कसं म्हणताल तर परी तू आजी काळे, आजी स्थितीचे वेळे, आजी स्थितीचे वेळे म्हणजे आजच्या स्थितीच्या काळामध्ये ग्रासी जे हे न मिळे विचारासी. आता या स्थितीत तू हे सगळं नाश करतोस, हे मला असं वाटतं की विचाराशी सुसंगत नाही. कैसेनी अंगीचे तारुण्य, माऊलीने दृष्टांत टाकला त्या. कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे, कैचे नव्हे हे वार्धक्य आणावे. म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करून. हे देवा, ज्या वेळेला बाल अवस्था असते त्यावेळेला तरुणपणा नसतो आणि तरुणपणा असतो त्यावेळेला वार्धक्य नसतं. म्हणजे हे अवस्था कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. बाल अवस्था ही वेगळी, तरुण अवस्था, मध्य अवस्थेला आपण काय म्हणतो, तारुण्य आणि वार्धक्य. पण कोणी तारुण्यात
वार्धक्य हे सुसंगत नाही वाटत. हा आहे ना, तर त्या आहे तर तेव्हा तरुणपणात वार्धक्य हे चांगलं नाही वाटत. आता तर बरेच पिढ्या तशाच दिसून राहिल्या. तरुणपणात वार्धक्य म्हणजे ते फार म्हातारी झालेली दिसत आहे. 40 मध्ये 45 मध्ये म्हातारी झालेली दिसतात लोक. हे कशामुळं? हा व्यसन काही करून फार अगदी 45 40 45 आणि 50 पर्यंत तर शेवट. जरा आणि ज्यांनी पहा म्हणजे अनाचार करून विषय संपादन केले आणि भोगले तर त्यांना वार्धक्य लवकर येतं. वार्धक्य येण्याला कारणीभूत हे कारण आहे त्याचं की त्याच्यामध्ये म्हणजे अनागोंदी कारभार आहे सगळा त्याचा. आणि त्या कारभारामुळे त्याचा तो भाग तयार होतो. नसतात तरुणपणात म्हातारे बनले. हे सांगत असतात पिणाऱ्या माणसाला याच्यावर जावंच लागत नाही. कशावर? म्हातारा होऊन मरावं लागत नाही. म्हणजे पिणारा मनुष्य म्हातारा होऊन कधीच मरत नाही. कारण तो तरुणपणातच मरतो. तो म्हातारा होईलच कसा? म्हणून पिणारा मनुष्य म्हातारा कधीच होत नाही. तरुणपणी जातो हे नाही सांगायचं. म्हणजे वार्धक्य आलं का त्याला सगळ्या अवस्था त्याच्या आधीच येऊन गेल्या. तर तेव्हा जर अंगातलं तारुण्य बाहेर काढावं आणि नसलेले म्हातारपण अंगात कसे आणावे हे आम्हाला कळत नाही. कैसेने अंगीचे तारुण्य काढावे, अंगचं तारुण्य काढावं आणि त्याच्यात वार्धक्य कसं टाकावं हे आम्हाला कळालं नाही. कोणाच्या अंगातलं तारुण्य गेलं आणि वार्धक्य आलं? अहो देव, तुम्ही या सृष्टीचे निर्माते, उत्पत्ती करते. द्वापार युग चालू आहे. सध्या आपलं युग कोणतं आहे ते नाही सांगत मी. युद्ध चालू आहे ते कोणत्या युगात आहे? द्वापार युगात. अर्जुन बोलते ना देवाशी. मग आता आपलं द्वापार युग चालू आहे आणि द्वापार युगात अर्जुन बोलते भगवंताशी. हे काय आता वार्धक्याची अवस्था नाही अजून. कारण या जगाचा नाश करायचा असून असं काही ठरलेलं नाही. कारण कलियुग जायचं आहे त्याच्यानंतर विश्वाचा नाश होणार. पण हे तुमचं सगळं उलटच आहे की अंगचं तारुण्य तुम्ही बाहेर काढायचं आणि नसलेलं म्हातारपण आणायचं. म्हातारपण आहे का आता? नाही. म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुणी. म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुणी. म्हणून काय? जगाचा संहार जगत पालनाच्या काळात करू म्हटलेस तरी ते बहुत करून होणे शक्य नाही असं मला वाटतं. म्हणून त्याच्यावर त्याची शंका आहे. कारण मला असं वाटतं की जगाचा आता संहार आणि जगत पालन म्हणजे जगाचा संहार हा जगत पालनाच्या काळात करू म्हटलीस. कोणत्या काळात? पालनाच्या काळात संहार करू म्हटलेस तर हे बहुत करून होणे शक्य नाही असं मला वाटते. जरी तू म्हटला असशील की मी काळ आहे, जगाला ग्रासण्यासाठी आलेला आहे आणि हा माझा खेळ आहे, तरी माझी याच्यावर शंका आहे की आत्ताशी जगत मध्यकाळात आहे आणि याचा नाश तू करू म्हणशील तरी बहुतेक करून होणार नाही. कारण ही आत्ता ती आवेळी बोलणे तुझं अशा प्रकारचा विचार केलेला आहे. त्याच्याविषयी आणखीन सांगतायत माऊली की हा जी चौपाहारी न भरता कोणीही वेळे स्त्रियानंता काय मध्यांनी सविता मावळत आहे. दुसरा दृष्टांत, हा जी चौपाहारी म्हणजे 4 प्रहर. 4 प्रहर, 1 प्रहर किती? 3 तास. 8 त्रिक 24 दिवसाचे प्रहर 8 म्हणजे 24 तासाचे 8 प्रहर. दिवसाचे 4 प्रहर त्याला चौपाहारी म्हणतात. म्हणजे सकाळ सूर्य उगवून मावळेपर्यंतचे 4 प्रहर करतात. हा आता अंदाजे धरायचे त्यातले, कारण दिवस हा काय होतो, रात्र दिवस कमी जास्त होत असतात. पण चौपाहारी झालं. चौपाहारी न भरता म्हणजे पूर्ण प्रहर 4 प्रहर पूर्ण न होता कोणीही वेळे स्त्रियानंतर काय मध्यांनी सविता मावळत आहे. सविता म्हणजे सूर्य.
हां दुपारच्या वेळेला म्हणजे आता काय झालं, कितवा प्रहर चाललाय, दुसऱ्या प्रहर म्हणजे सूर्य काहून नाही म्हणजे मावळला. 12 वाजता सूर्य मावळतो का? 12 वाजता सूर्य मावळत नाही, तो मध्यान्नाला असतो. आणि दुसऱ्या प्रहरातला येतो. जोपर्यंत 4 प्रहर होत नाही, चौपारी होत नाही, तोपर्यंत सूर्य मावळत नाही असा नियम आहे. आणि तू तर मधीच ग्रास सुपाशी आणि मी काळ आहे आणि मी या सगळ्या जगाचा काय घेतोय, ग्रास घेतो. अरे आमच्या बुद्धीला नाही पडत, म्हणजे विचाराला आमच्या काय पटत नाही. अशा प्रकारचा विचार केला. राहिलेला भाग नंतर पाहू. कुंडली मंडळा भगवान की जय. माऊली